अतिशय या नयनरम्य वातावरणात निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी सामने संपन्न होत आहेत. जी पर्यटन पंढरी म्हणून ओळखलं जातं असा हा पालघर जिल्हा आणि अशा या ठिकाणी श्री एस टी कदम महाविद्यालय या ग्राउंडवरती हे सामने संपन्न होत आहे. आजचा फिनालेचा दिवस, अंतिम दिवस आणि या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात चॅरिटी प्रीमियर लीग 2026 पालघरचा सीझन 8वा सीझन अतिशय उत्साह संपन्न होतोय. जी काही क्षणातच आपण सुरू करतोय. बॉलर आर यू रेडी? बॅटर इज रेडी, अंपायर्स आर रेडी. वी आर गो फॉर द काउंट डाउन. 10 9 7 6 5 4 3 2 1. Here we go. Let's begin. पहिला चेंडू टोलवला फायनलच्या दिशेला आणि श्री गणेश केला आहे धावसंख्येचा. स्ट्राईकवरती आहे संदेश, डावखुऱ्या पद्धतीचा फलंदाज. हो, सुंदर चेंडू फुलर लेंथ आणि पंचांनी अंपायरने उंगली उठाई. इसका मतलब है टाटा बाय बाय गुड नाईट. आणि आल्या आल्या जाऊ नये का असं म्हटलं जातं, मात्र आल्या आल्या माघारी धाडलंय. पहिल्या चेंडूवरती बाद गोल्डन डक झालेले. कॉट बिहाइंड द विकेट. उत्कृष्ट असा झेल पकडला शंकर गडाळे यांनी. व्हाईस कॅप्टन आणि विकेट किपर सुंदर असा झेल पकडला आणि परभणीचा पहिला खेळाडू तंबूच्या दिशेने रवाना. पाहूया तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेत शीतलजी डोंगर दिवे साहेब, अष्टपैलू खेळाडू. पाहूया कशा पद्धतीने संघाचा डाव सावरतायत. डावाला आकार द्यायचा आहे. पहिला झटका पहिल्या षटकात बसलेला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केलेली डॉक्टर राजेश परदेशी यांनी. हो हो, सुंदर चेंडू, शॉर्ट बिटचा मारा, हलकीशी उसळी, प्रमाणापेक्षा चेंडू वरती उसळतोय. फलंदाज मात्र बीट होतोय, गोलंदाज ठरतोय सुपरहिट. एक रन, एक गडी बाद. सुंदर फटका, चेंडू हवेत जातोय लॉंग ऑनला. एक टप्पा सीमारेषे पार, चौकार, शानदार फटका. टाइम केलेला आहे आणि पंचांचा इशारा सांगतो 4 धावा. हा जोरदार जल्लोष, आता परभणीचा जल्लोष जर्मनी पर्यंत पोहोचतो की काय असं वाटतंय. शानदार चौकार. पाहूया काय होतंय पुढच्या चेंडूवरती. यावेळेस पंचांच्या हातात जमिनीला समांतर धाव मिळते. अवंतर अवंतर शेख धाव. पुढे सरसावला, उत्कृष्ट पदलालित कॉर्नरच्या दिशेला चेंडू आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर वन बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. सचिनला चेंडून हुलकवून दिली, सीमारेषे पार गेला, शानदार चौकार. यावेळी सुंदर फलंदाज फुल फॉर्म मध्ये भरात आहे. 2 चौकार वसूल केलेले आतापर्यंत.
नक्कीच या अंतिम दिवशी अतिशय मैत्रीपूर्ण सामने आपण रोमहर्षक लढती पाहतोय. मात्र चॅरिटी प्रीमियर लीग म्हटलं तर एक गोष्ट ओळखली जाते, चेंडू हवेत आहे, कॉटन बोल्टचा चान्स, संधी दवडली, एक जीवनदान मिळतंय. असं म्हटलं जातं की घ्या झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत असा खेळ. मात्र या ठिकाणी फलंदाजाला जीवनदान मिळालेलं स्वतःच्याच गोलंदाजीवरती. या जीवनदानाचा कशा पद्धतीने फलंदाज फायदा उठवतो हे पाहणं उत्सुकेचं असेल. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय घडतंय. धावसंख्या पुढे सरसावलेले दोन शानदार चौकार, त्यानंतर एक जीवनदान. आणि यावेळेस मात्र परभणी संघानं चांगलंच पुनरागमन केलेलं दिसतंय या सामन्यामध्ये. पहिला विकेट गेल्यानंतर मात्र सलामीवर आणि वन डाऊनला आलेले फलंदाज शीतलजी या दोघांनी मात्र डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय. पॉवर प्लेचं पुढचं षटक मार्गस्थ होतंय. आखूट टप्प्याचा चेंडू, चेंडूला फटकावलंय, हवेची दिशा आणि मात्र वेळेस हलकासा मिसजज होतोय, झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा धावून धावा पूर्ण करतात दोनही फलंदाज. अगदी आरामात धावसंख्या पुढे सरसावते. थोडीशी रिस्क, मात्र एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली एका अप्रतिम प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. स्ट्रेट लॉंग ऑनवरनं येऊन वाईड लॉंग ऑनच्या दिशेपर्यंत धावतून झेल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला, गॅप भेदलाय, गवताला कापत चेंडू गेला सीमारेषे पार, शानदार चौकार. सुंदर गोलंदाजी. यावेळेस मात्र भयंकर बवंडर पद्धतीचा चेंडू टाकताना फलंदाज चकलेला. आतापर्यंत 17 धावा, एक गडी बाद. 17 म्हणलं तर खतरा येतो. पाहूया काय होतंय. ओ हो आणि 17 खतरा आला. यष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज जातोय ग्राउंडच्या बाहेर, तंबूच्या दिशेने दाखवलेला आहे तंबूचा रास्ता. दुसरा गडी बाद. 17 दुसरा खतरा आला. 17 2 गडी बाद. 17 2. अजूनही धावसंख्या 17 आहे. खतरा कायम असतो. फिर एक बार दिल से आप सभी का स्वागत कर रहे चैरिटी प्रीमियर लीग 2026 सीजन नंबर 8 में, जो यहाँ पर एक निसर्गरम्य वातावरण में पालघर डिस्ट्रिक्ट में संपन्न हो रहा है. बहुत ही शानदार आयोजन यहाँ के आयोजकों ने किया है. अशोक सर है, हमारे अघम सर है, बहुत ही बेहतरीन तरीके से इन मैचों का आयोजन, नियोजन और सब मैनेजमेंट जिन्होंने तहदील से देखा है. और बहुत ही शानदार ग्राउंड के ऊपर, यानी कि ईसन कदम कॉलेज का जो ग्राउंड है वहाँ पर मैचेस संपन्न हो रही है. और आप सभी पाटिल नेटवर्क लाइव के माध्यम से इस सभी मैचों का आप लुत्फ उठा रहे हैं. अगले बल्लेबाज मैदान में आ चुके हैं विष्णु पवार जी, ऑलराउंडर बैटर. फिर एक बार लक्ष्मण जी को ओपनर.
शानदार तरीके से गेंद को टहलाया, स्कोर आगे बढ़ा 18 रन 2 विकेट के नुकसान पर। हो बेहतरीन गेंदबाजी, जोरदार अपील बल्लेबाज को बीट करती हुई और यहां पर पेस का सही इस्तेमाल करते हुए सटीक निशाने पर गेंदबाजी, गुड लेंथ पर गेंद और उतना ही अच्छा खासा यहां पर गेंद को उछाल मिलती हुई और सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में। बेहतरीन गेंदबाजी का नजारा यहां पर दिखाते हुए हमारे गेंदबाज लक्ष्मण जी। दोस्तों ऐसा कहा जाता है कि क्रिकेट और लाइफ एक जैसी होती है, कभी कोई चीज किस तरह से चेंज हो जाती है, बदल जाती है, वो समझ में नहीं आ जाता, लेकिन उसमें के साथ उसमें एक प्लानिंग, एक बैकअप, ये सब चीज़ों का होना बहुत जरूरी होता है। उसी तरह से जो फील्डिंग का यहाँ पर व्यूह रचना हमारे कप्तान साहब कर रहे हैं, वो भी उसी तरह से कर रहे हैं, उस प्लानिंग के साथ। साथ में जो बल्लेबाज भी उसी तरह से प्लानिंग करके जो भी कंडीशन सामने आ रही है उसी का सामना करने के लिए डट कर तैयार है। इसे कहते हैं मुकाबला। ओह, इस बार हल्के से दिशा से भटके, जरा हटके, अंपायर का इशारा, वाइड गेंद और एक्स्ट्रा के एक और रन टीम के खाते में जुड़ती हुई स्कोर आगे बढ़ता है 19 पर 1-2। विनोद ही गेंदबाजी मार्ग पर गेंद को हल्के सा पंच कर दिया है शॉर्ट मिड ऑफ के रीजन में। देखते देखते एक रन पूरा कर दिया दोनों ही बल्लेबाजों ने। एक टैक्टिकल क्रिकेट का यहां पर नजारा दिखा रहे दोनों ही बल्लेबाज। शानदार गेंदबाजी, फिर एक बार डॉट गेंद। ओहो, जोरदार गेंदबाजी, बल्लेबाज बीट, गेंदबाज सुपर हिट, फिर एक बार चकमा खा गए, चकमा खा गए। यहां पर चारों खाने चित हो गए बल्लेबाज। जो पहले मैच के प्लेयर ऑफ द मैच थे विनोद चौहान, शानदार गेंदबाजी का नजर दिखाते हुए फिर बार इस बार आगे आए, कदमों का सही इस्तेमाल, गेंद का हवाई फायर स्ट्रेट लॉन्ग ऑफ के ऊपर से शानदार चौका, लॉफ्टेड वन बाउंस, सीमा रेखा बाहर, चौका 4 रन के लिए। बेहतरीन तरीके से इस शॉट को खेला है राम भाऊजी ने। अगदी सुंदर फटका पुढे सरस्वत मारलेला, यावेळेस सुंदर चेंडू बुंध्यात फलंदाज बीट झालाय। आधीच्या चेंडूवर चौकार वसूल केलेला आहे, चेंडूवर मात्र शानदार पुनरागमन करताना आणि मात्र बांधून ठेवले फलंदाजाला, जखडून ठेवलेलं विनोद यांनी। हाच तर खरं क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये मात्र प्रत्येक चेंडूमध्ये बाजी बदलली जाते। उत्कृष्ट पदलालित्य, पुन्हा एकदा शॉट खेळलाय स्ट्रेट लॉंगॉनच्या दिशेला, धावून एक धाव पूर्ण, अप्रतिम क्षेत्ररक्षण। पुणे व्हर्सेस परभणी या सामन्याचा सर्वजण आनंद घेत आहेत। 3 षटकांची समाप्ती होते। यासोबतच संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 25 धावा, 2 गडी बाद। परभणी स्टॉर्म रायडर्स। फिर एक बार शानदार गेंदबाजी का नजारा यहां पर दिखाते हुए गेंदबाज। यहां पर अनइवन बाउंस का सामना करते स्लिप की दिशा में गेंद, लेकिन वो बड़ी चतुराई से डॉक्टर राजेश जी ने क्षेत्ररक्षण सजा है, बिल्कुल वहीं पर फील्डर को जमाया है जहां से रन लीक होते हैं।
अपने फलोत्रे में शानदार गेंदबाजी, बेहतरीन गेंद, बेहतरीन शॉट, उतनी शानदार फील्डिंग अपने फलोत्रे में। ओ हो, बैट की एज और एज का ही रास्ता दिखा दिया, एज से, और बल्लेबाज जा रहे तंबू की ओर। एक और विकेट लेते हुए पुणे वॉरियर्स ने स्टॉर्म रायडर्स का स्टॉर्म को यहाँ पर थमा दिया है। परभणी स्टॉर्म रायडर्सचं वादळ मात्र इथे शमवलेलं, तिसरी विकेट घेऊन आणि मात्र नेस्तनाबूत केलंय फलंदाजाला गोलंदाजाने। नक्कीच काही क्षणातच कळणार आहे कोण ठरणार आहे सीपीएलचा धुरंधर, कारण हा महासंग्राम 2 ग्राउंड वरती 2 दिवसापासून रंगतोय। कोण होतोय धुरंधर, कोण बनतोय सिकंदर? परभणी स्टॉर्म रायडर्स आणि पुणे वॉरियर्स सामना रंगतोय। अजूनही सामना संपलेला नाही मित्रांनो, पुढील फलंदाज अजूनही मैदानात दाखल होत आहेत। तिसरा गडी बाद झालेला, जातोय चेंडू फाईन लेगच्या दिशेला, खूपच फाईन शॉट, धावा मिळत आहेत 4। अप्रतिम यावेळेस फटका लगावलेला, फक्त आणि फक्त मनगटी वापर केला, मनगटी पॉवर दाखवली, फ्लेक्झिबिलिटी दाखवली आणि अतिशय लवचिकता त्या शॉट मध्ये दिसते। चेंडूला दाखवला 4 धावांचा रस्ता, सुंदर फटका, सीमारेषा पार 4 धावा। चेंडू जातोय स्लिपच्या दिशेला, कट आणि अजून धावा मिळत आहेत। योगेश धानोरकर यांचा उत्कृष्ट गोलंदाजी या षटकात आतापर्यंत, धावसंख्या पोहोचली। धावसंख्या पुढे पोहोचते 31 धावांवरती। यावेळेस उलटा पुलटा स्विच हिट करायचा प्रयत्न, त्यावेळेस देखील फिल्डर येथे तैनात, मिळते 1 धाव। नक्कीच जोरदार प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील तितकीच जोरदार प्रत्युत्तर देतात फलंदाजी करणारे फलंदाज रामभाऊ आणि अविनाशजी। हो, जोरदार अपील, जोरदार अपील। पंच आहेत दक्ष, त्यांच्या प्रत्येक बारीक गोष्टीवरती लक्ष। पंचांची मान नकारार्थ हलते, याचा अर्थ फलंदाज नॉट आउट। धावसंख्या झालेली आहे 32 धावा, 3 गडी बाद। 5वं षटक मार्गस्थ। हो, पुढे सरसावलेले आणि यावेळेस फलंदाज झालेले बीट, जोरदार अपील आणि पाहूया काय निर्णय देतात। आणि फलंदाज बाद। यश मिळालेले, बॅटची कडा, चेंडू यष्टक्षाच्या हातात, पंचांचा निर्णय, फलंदाज बाद। आणि परभणी स्टॉर्म रायडर्स, स्टॉर्म अजून एक थांबतंय, अजून एक रायडर्सला माघारे पाठवले, दाखवलेला आहे मंडपाचा रस्ता। पुढील फलंदाज येत आहेत
प्रतीक. नितीनजी फलंदाजीसाठी आलेले. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने चेंडू खेळला आहे. 2 धावेनिशी नितीन यांनी खातं खोललेलं. माफ करा, फलंदाज नाव नितीन आहे. चौतीस धावा, 34 रन्स. 5 षटक मार्गस्थ. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4.4 षटके, 34 वरती 4. ओहो, चेंडू लोड होतोय. पुन्हा एकदा बीट केलंय. लेग बायच्या कुठल्याही धावा नाही. सुंदर पद्धतीने चेंडू टाकलेला आणि फलंदाजाला चकित केलेलं. मिस टाइम होतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला बीट केलाय. पुल शॉट मारायचा प्रयत्न. चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यासोबतच या षटकाची समाप्ती होते. 34 धावा, 4 गडी बाद, 5 षटकांच्या अंती. अविनाश नितीनची जोडी अजूनही मैदानात. अखेरचे 2 षटके बाकी. डेथ ओव्हरचा खेळ शिल्लक. हाणामारीच्या षटकामध्ये कशा पद्धतीने फटकेबाजी करता येतात आणि धावसंख्येला आकार देतात ते पाहणं उत्सुक्याचं असेल. जवळपास 6च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या जमवता येत. 34 धावा झालेल्या, अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक. स्विच मारायचा प्रयत्न, जोरदार अपील. पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्विच हिट केलाय आणि उलटा सुपला मारलाय. सीमारेषा पार जातोय चेंडू आणि केला यलगार, लगावलाय षटकार. जोरदार प्रहार. उत्कृष्ट टायमिंग आणि चेंडूला दाखवली सीमारेषी दिशा, ती देखील हवाई मार्गे आणि फ्लाइट गेली 6 धावांसाठी. शानदार षटकार. अविनाश यांचा यलगार. पाहूया काय करतात अविनाश. गोलंदाजी मार्क वरती आहेत. लक्ष्मणजी पुन्हा एकदा उलटा सुपला दिला, उलटा सुपला, चौकार आणि मात्र उलटा सुपला देऊन प्रत्येक चेंडूला चोपलाय असा हा बॅटर अविनाश भलत्याच फॉर्म मध्ये. म्हटलं जातं जगात जर्मनी आणि भारतात परभणी. शानदार चौकार. 2 चेंडूवरती 2 रिव्हर्स हिट मारलेले. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न. यावेळेस गती परिवर्तन, थेट स्टंप टू स्टंप बॉलिंग आणि यावेळेस मात्र अविनाशजींना बीट केलेलं.
लक्ष्मणजी यांनी. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आणि त्या तितकीच बहारदार फलंदाजीचं दर्शन या डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळतंय. अजूनही 6वं षटक मार्गस्थ. एकूण 7 षटकांचा खेळ होतोय. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न. फुलरलेन चेंडू चकतायत, हुकतायत आणि यावेळेस मात्र हुशारीने गोलंदाजी करतात लक्ष्मणजी. लक्ष्मणजी सांगतात प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकाराची लक्ष्मण रेषा पार करणं शक्य नाही. पुन्हा एकदा सुंदर फटका. जोरदार सीमा रेषा बाहेर जातोय. अजून एक षटकार लगावलाय. अविनाश मात्र थांबायचं नाव घेत नाहीत आणि त्यांची बुलेट ट्रेन सुसाट निघालेली आहे आणि स्कोअरला पुढे पोहोचवले आणि संघाचं अर्धशतक फलकावर. 50 धावा परभणी संघाच्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. एक बहारदार फलंदाजी. अजून एक चेंडू हवा आहे. ढिचेवाले बाबू. यासोबत 6 षटकांची समाप्ती. धावसंख्या आहे 50 धावा. 4 गडी बाद. अखेरचं षटक मार्गस्थ ते पाहूया शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत धावसंख्या नेतात परभणी स्टॉर्म राइडर्स. PSR वर्सेस PW अर्थात पुणे वॉरियर्स. फिर एक बार आप सभी का तहे दिल से स्वागत कर रहे हैं चैरिटी प्रीमियर लीग 2026 के सीजन में. बड़े शानदार तरीके से यहाँ पर इन मैचों का आयोजन किया. पालघर डिस्ट्रिक्ट के चैरिटी प्रीमियर लीग के सभी आयोजकों ने बेहतरीन तरीके से जो डेस्टिनेशन चुने हैं वो निसर्गरम्य वातावरण में सभी के लिए एक आह्लाददायक वातावरण हम जैसे बोलते हैं उसी तरह से एक फ्रेशमेंट मूड सभी के मन में जागने वाला उस तरह का यहाँ पर एनवायरमेंट है और उसी के माध्यम से आप सभी लोग इन मैचों का लुत्फ उठा रहे हैं. आखिरी ओवर लेकर आ रहे बॉलर नेम सुरेश. सामना करेंगे नितिन का. नितिन है सामने. ओ फुलरलेन गेंद लेट खेलने की कोशिश और बिट कर दिया लेकिन काफी बाहर गेंद जा रही है. अंपायर का इशारा WIDE वाइड. आपको लेंथ रहनी होगी टाइट क्योंकि चल रही डेथ ओवर्स. दे दिए आपने तोहफा. वाइड का कहते हो तोहफा. लाया. अगली गेंद. फिर एक बार एक के ऊपर एक फ्री. एक और वाइड. एक्स्ट्रा के एक और रन. स्कोर बहुत चुका है 52 रन पर. अभी भी ईश्वर की 6 गेंद का खेल शेष है. सुरेश वर्सेस नितिन. इस बार अच्छी गेंद को सम्मान दे दिया. पंच कर दे दिया और 1 रन के लिए और आगे बढ़ता हुआ 53 रन. अभी 5 गेंदों का खेल शेष. 53 रन. आखिरी 5 गेंद शेष. फिर एक बार उल्टा सुपला से मारे का बाहिर. 4 रन के लिए शानदार बैटिंग का नजारा यहां पर दिखाते हुए हमारे अविनाश जी रुकने का नाम नहीं ले रहे. उल्टा सुपला स्पेशल. ये उल्टा सूर्य दिख रहा है हमें मैदान में. सूर्य कुमार यादव सुपला शॉट के लिए जाने जाते हैं और हमारे अविनाश जी उल्टा सुपला के लिए. इसे क्या कहेंगे? उल्टा सुपला या उल्टा पुल्टा सुपला? स्कोर हो चुका है 57 रन. आखिरी की 4 गेंदे शेष. फिर एक बार मार्क पर है सुरेश जी. ईट स्लिप रिपीट. वही प्रयास लेकिन जोरदार अपील.
एनिमेटेड अपील दिख रही है पुणे वॉरियर्स की ओर से, लेकिन हमारे स्थित प्रज्ञ अंपायर निश्चल अटल और उसी तरह से अपने डिसीजन पर कायम है, कहते हुए नॉट आउट हमारे विनायक जी। 57 रन्स, आखिरी 3 गेंद शेष। हो वाव, बेहतरीन गेंदबाजी, जस्ट लुकिंग लाइक अ वाव। स्कोर है 57 रन्स, 57 रन 4 विकेट के नुकसान पर। फिर एक बार परभनी स्टॉर्म राइडर्स के स्टॉर्म यानी कि तूफान मैदान में है अविनाशी के रूप में। जोरदार गेंदबाजी और 22 के स्वरूप में यहां पर तोहफा मिल गया है 4 रनों का। स्कोर आगे बढ़ता हुआ 61 रन पर। यहां पर बल्लेबाज भी बीट, विकेट कीपर भी बीट और गेंद तेजी से चल रही है सीमा के बाहर 4 रन के लिए। सिक्सटी 61 रन हो चुके। आखिरी गेंद, ओ फिर एक बार सब लोग बीट हो गए, बैट की एज लग गई शायद, और बड़े आराम से देखते देखते 2 रन पूरे कर दिए। इसी के साथ स्कोर पहुंच चुका है 63 रन। लॉस ऑफ 4 विकेट परभनी स्टॉर्म राइडर्स। एक शॉर्ट रन, 1 शॉर्ट रन, एक ही रन मिल रहा है स्कोर में, यहां पर तब्दीली होती हुई स्कोर है 62 रन्स। लॉस ऑफ 4 विकेट, जीतने के लिए 63 रन्स की आवश्यकता। 7 षटकांच्या अंती 62 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी पुणे वॉरियर्सला हव्यात 7 षटकांमध्ये 63 धावा, प्रति षटक 9 धावांची गरज। अप्रतिम गोलंदाजी आणि तिथेच अप्रतिम फलंदाजी केलेली अविनाशजी यांनी, अविनाश यांच्या रूपाने मैदानात मात्र परभणी स्टॉर्म रायडर्स स्टॉर्म आलेलं उलटा पुलटा सुपला शॉट मारलेले त्यांनी, आणि पाहूया त्या जोरावरच 62 धावापर्यंत संघ पोहोचलेला, जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष उभं ठाकलेलं आहे पुणे वॉरियर्स समोर। पुढील 2 मिनिटांमध्ये सामना सुरू करायचा आहे। परभणी स्टॉर्म रायडर्स आपले रायडर्स आपण मैदानात पसरवायचे आहेत, लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय। चैरिटी प्रीमियर लीग 2026 का सीजन यहां पर शुरू है। चैरिटी कमिश्नर ऑफ महाराष्ट्र स्टेट मिस्टर अमोक कलोती सर, उनके माध्यम से चैरिटी प्रीमियर लीग नक्कीच आपण सामन्याला सुरुवात करतोय। परभणी संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि पुणे वॉरियर्सने आपली सलामी वीर मैदानात पाठवायची। अगदी काही क्षणात केवळ 2 मिनिटांचा काउंटडाऊन शिल्लक आहे आणि पाहूया परभणीचे
स्टॉर्म रायडर्स, आपल्या स्टॉर्म आपल्या रायडर्स कशा पद्धतीने मैदानात गाजवतात, कशा पद्धतीने पसरवतायत, कारण तुमचा सामना करण्यासाठी मैदानात येत आहेत दोनही सलामीवर येतात पुणे वॉरियर्स सलामीवर वॉरियर्स. सर्व संघांसाठी एक महत्वपूर्ण सूचना, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाला कुठल्याही प्रकारचं आव्हान नसावं. परभणी स्टॉर्म रायडर्स आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय, सामन्याला सुरुवात करतोय. केवळ 1 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. पुणे वॉरियर्स आपले सलामीवर मैदानात पाठवा प्लीज. सर्व संघांना आग्रहाची विनंती की आपण सामन्यांदरम्यान कुठल्याही वेळेचा व्यत्यय करायचा नाही, कारण टाइम इज मनी असं म्हटलं जातं, त्यामुळे वेळेचा सन्मान करायचा आहे. पुढचा सामना जळगाव वर्सेस अमरावती. दोन्ही कर्णधारांना विनंती की आपण टॉस सेंटरला यायचंय. हॅलो, मी विनंती करतो लंबे साहेबांना की पुढच्या संघाचा टॉस आपल्या शुभ हस्ते व्हावा. Yes, yes. यवतमाळ अमरावती विल कॉल द टॉस. वी आर द टॉस सेंटर. खानदेश वॉरियर्स वर्सेस यवतमाळ अमरावती टीम. कॅप्टन ऑफ यवतमाळ अमरावती कॅप्टन मनोज सर अँड खानदेश्वर कॅप्टन मोहनजी गाडे. अँड अलॉंग विथ मी अवर जॉइंट कमिशनर ऑफ चॅरिटी कमिशन ऑफ महाराष्ट्र स्टेट लंबे सर. Here we go for the toss. We will call the toss. Sir, please flip the coin in the air. Head is the call. And tail it is Khandesh Warrior have won the toss. Please आपका डिसिजन बताइए, तुमचा निर्णय कळवा. आमचा निर्णय हाच आहे की बॅटिंगच करेन आम्ही. आमच्या जे सहकारी आहेत त्यांना आम्ही बॉलिंग करण्याची संधी देतो. 10 गेल्या मॅचला मी सांगितलं होतं की 90+ होईल. 71 झाल्या होत्या तर 90+च देऊन देईल. आणि तुमची इच्छा काय होती? इच्छा तर आमची बॅटिंगचीच होती, पण ठीक आहे, सरांना बॅटिंग मिळाली काही विषय नाही. आमच्याकडे बॉलर पण छान आहेत, बॅट्समन पण सगळे चांगले आहेत, तरी आम्ही 50पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. वा, नक्कीच म्हणजेच होणार काटे का मुकाबला. पाहूया. लंबे सरांना विनंती की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्याव्यात. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि दोन्हीपैकी कोणीतरी एक जिंकणार हे नक्की आहे. तरीसुद्धा आपण आपली शर्त लावावी आणि जितका चांगला खेळ करता येईल दोन्ही संघांनी करावं, हीच माझी दोन्ही संघांना शुभेच्छा. थँक्यू सर. तुमच्या शुभेच्छा सर्वांसाठी मार्गदर्शनपर आहेतच आणि त्या सूचनांवरच पालन करत सर्व आपले चॅरिटी कमिशनचे सर्व प्लेयर्स एक अद्भुत खेळाचा नजारा इथे दाखवतील आणि एक मैत्रीपूर्ण वातावरण हे सामने ठिकाणी संपन्न होत आहेत. त्यानिमित्ताने सर्व चॅरिटी कमिशनसाठी मनापासून टाळ्या होऊन जाऊ दे एकदा प्लीज. थँक्यू सर.
कॉईन तुमच्याकडे राहू द्या. पुन्हा एकदा आपण लाईव्ह प्रेक्षेपणाकडे वळूया. सामना सुरू आहे पुणे व्हर्सेस परभणी. सहा धावा एक गडी बाद 63 धावांचा पाठलाग करताना पुणे वॉरियर्स. धीरजचा सुंदर फटका, लॉफ्टेड शॉट, मिळते एक धाव. स्कोर झालेला आहे 7 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात. यासोबतच पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 8 धावा एक गडी बाद पुणे वॉरियर्स. पुढील षटक घेऊन येतात गोलंदाज शीतलजी डोंगरदेवी सर. गोलंदाजी मार्क वरती सज्ज. मम्मी को ना बचपन से ही पानी बहुत पसंद है तो मैंने प्राइवेट पूल खेळाडूंना विनंती क्षेत्ररक्षण सजवण्यात आणि गोलंदाजी सुरुवात करण्यात अतिरिक्त वेळ वाया घालवायचा नाही. इनको इनके बचपन के दिन दे पाता हूँ ना. स्ट्राईकवरती शंकरजी. यावेळेस मात्र स्क्वेअर कट केलाय. एक धाव मिळते पॉईंटच्या दिशेला. धावसंख्या पुढे सरसावली. 9 धावा एक गडी बाद. चोपन्न धावांची गरज 35 चेंडूंमध्ये. आखूट टप्प्याचा चेंडू, बाउन्सी चेंडू. यावेळेस पंचांचा इशारा, वाईड बॉल आणि अजून एक धाव मिळताना यासोबत संघाचा दशक फलकावरती 10 धावा एक गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज. सन्माननीय गाढे साहेब आणि हिंगोले साहेब, आपल्या दोघांना विनंती की आपण मंचावरती यावं. सन्माननीय गाडे साहेब, मोहन गाडे साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचाकडे उपस्थित राहावं. आणि तसेच सन्माननीय हिंगोले साहेब, आपणासही विनंती आहे की आपण मंचाकडे उपस्थित राहावं. आणि या दरम्यान उत्तुंग असा षटकार या ठिकाणी मारलेला आहे. सुंदर धाव, सुंदर षटक. DPK. सुंदर असा षटकार लागला मिडविकेटच्या दिशेला. धीरज यांनी पाहूया पुढच्या चेंडूवर काय करतायत. पुन्हा एकदा तसाच फटका मारायचा प्रयत्न. यावेळेस हलकासा टप्पा बदलावला, फलंदाजाला चकवलाय. निर्धाव चेंडू.
पुन्हा यावेळेस गती परिवर्तन. चेंडू हवेत हवेत. यावेळेस मात्र आखूड चेंडूचं गाजर दाखवलं, फलंदाजाला सापड्यात पकडलं आणि झेलबाद. अतिशय हुशारीनं चेंडू टाकलाय आणि यावेळेस मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला धीरज यांना. झेलबाद झालेले, अप्रतिम असा झेल घेतला तो अविनाशी यांनी. पुन्हा एकदा फटका खेळलाय, थोडासा फाईन खेळलाय, 1 धाव मिळते. धावसंख्या झाली 17. 17 म्हटल्यावर काय येतो? खतरा. पाहूया काय गोलंदाजावरती खतरा येतो की बॅटरवरती, पाहण्यासाठी मात्र सर्वजण उत्सुक आहेत. शीतलजी यांचा पुढचा चेंडू. हो हो, यावेळेस मात्र सगळेच बीट झालेत आणि मिळालेले आहेत 4 धावा. चेंडू सुसाट वेगाने जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. यष्टीरक्षकाला चकवून चेंडूने चौकाराची दिशा घेतलेली, धाव घेतलेली आणि ही रेस चेंडू जिंकताना सीमारेषेबाहेर 4 धावा. धावसंख्या पुढे सरसावते. स्कोर झालेला आहे 21 धावा. दोन षटकांची समाप्ती, 21 धावा, 2 गडी बाद. पुणे वॉरियर्स जिंकण्यासाठी अजूनही 30 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. सुंदर पद्धतीने पाठलाग सुरू आहे, मात्र ही काठीकी टक्कर परभणी वर्सेस पुणे. पुढील षटक घेऊन आले तर अविनाश. मागील षटकात अप्रतिम असा झेल घेतलेला. पाहूया षटकात काय करामत करतायत. अप्रतिम प्रदर्शन केलेलं अविनाश यांनी. पाहूया काय करतायत. आणि यावेळेस चेंडू खेळून काढलेला आहे कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आणि पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हलकासा मिसकलेक्शन आणि मात्र ओव्हरसोरच्या धावा मिळतात की काय. यावेळेस मात्र लालच बुरी बला है मेरे भैया. आणि 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 पाहूया काय घडले. पंचांचा इशारा, फलंदाज धावबाद. दुसरी धाव पूर्ण करताना एक जीवनदान मिळालं हलकस, मात्र तिसऱ्या धावेचा अट्टहास फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने घेऊन गेला आणि यासोबतच 23 धावांवरती तिसरा गाडी तंबूत परतलाय पुणे वॉरियर्सचा. सुंदर पद्धतीने बॅकअप या ठिकाणी मिळालेला आणि त्या बॅकअपच्या जोरावर फलंदाजाला धाव बाद केलेलं, धावचित केलेलं. स्ट्राईक वरती आहेत प्रदीप. बेहतरीन, मात्र दिशा भरकटलेली. पंचांचा इशारा, स्वैर चेंडू, अवंतरची 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 24 धावा. या चॅरिटी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपले वेगवेगळ्या विभागातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजन समितीतर्फे तर त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी सुरुवातीला स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे. मी माननीय धर्मादाय उपायुक्त राहुल चव्हाण साहेब यांना विनंती करतो की तर त्यांनी माननीय लंबे साहेब जॉईंट CC मुख्यालय यांचा
स्वागत आणि सत्कार करावा. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारोह संपन्न होतो. चॅरिटी प्रीमियर लीग 2026च्या निमित्ताने आदरणीय लंबे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक शाल, एक पालघरची एक वारसा असलेलं एक आदिवासी संस्कृतीचं प्रतीक, अर्थात वारली पेंटिंग जे जगप्रसिद्ध आहे तसं पेंटिंग देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते अर्थात आपल्या राहुलजी चव्हाण सरांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान होतोय. प्रत्येक खेळाडूंना एका मार्गदर्शनाची, एका उत्साहाची, एका सपोर्टची अतिशय नितांत गरज असते आणि असा सपोर्ट वेळोवेळी आपल्याला चॅरिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून मिळतोय. आणि सोबतच सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची या ठिकाणी असलेली उपस्थिती सर्वांचा उत्साह या ठिकाणी वाढवणारी ठरते. यानंतर मी चव्हाण साहेबांना चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी मान्य धर्मादाय सहायुक्त धर्मादाय सहायुक्त शेळके मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार करावा. आणि चेंडू हवेत झेलबाद झालेला. अजून एक विकेट परभणी स्टॉर्म रायडर्सने पुणे वॉरियर्स एक अजून वॉरियरला बाद केलेलं आणि सुंदर असा झेल विश उर्फ विष्णू पवार यांनी घेतलेला. यानंतर श्रीमती ममता राखाडे मॅडम, डेप्युटी जाडी कमिशनर, नांदेड ऑफिस. चोवीस धावा, 4 गडी बाद. यावेळेस चेंडू तटवलाय, पंच केलेला, 1 धाव मिळते. यासोबत 25 धावा पूर्ण. माननीय धर्मदाय उपायुक्त राखाडे मॅडम, नांदेड ऑफिस. अजूनही 23 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. संघाचे माजी कर्णधार अण्णा सर देखील संघाला गाईड करताना, क्षेत्ररक्षण सजावताना. पंचांच्या हात जमिनीला समांतर धाव मिळते. अवांतर अजून एक्स्ट्राची 1 धाव संघाच्या खात्यात जमा होते. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेतोय, जातोय फॅनलेगच्या दिशेला, 1 धाव मिळते. धावसंख्या अजून पुढे सरसावते. यानंतर 26 धावा. मी माननीय श्री संजय यादव सर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. माननीय श्री राहुल चव्हाण साहेब, धर्मदाय उपायुक्त बृहमुंबई कार्यालय, हे त्यांचं स्वागत आणि सत्कार करतायत. यावेळेस झेल सुटलेला, एक जीवनदान मिळेल, अगदी हातात आलेली संधी दवडलेली आणि अजून धावा वसूल झालेला. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि यावेळेस मात्र झेल सुटलेला, एक जीवनदान मिळतंय.
रवींद्र यांचा अप्रतिम प्रयत्न मात्र झेल सुटलेला. योगेश यांना एक जीवनदान मिळालेलं. 29 धावा झालेल्या. यावेळेस मात्र जीवनदानाचा फायदा उठवण्यात यशस्वी आणि सुंदर असा झेल पकडलेला. टाटा बाय बाय गुड नाईट करताना फलंदाजाला आणि अजून बाद. संदेशाने अप्रतिम असा झेल घेतलेला. विष्णूची अप्रतिम गोलंदाजी आणि अजून एक फलंदाजाला तंबूचा यानंतर रस्ता दाखवला. आपले धर्मदाय उपायुक्त गाडे साहेब आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त साहेब इंगोले साहेब यांचा सत्कार आणि स्वागत मान्य श्री धर्मदाय उपायुक्त चव्हाण साहेब करत आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजून 20 चेंडूत 34 धावांची आवश्यकता. 29 धावा झालेल्या. सोमनाथजी फलंदाजी मार्कवर सज्ज सामना करतात विष्णूजी यांचा. यावेळेस सरळ फटका मारलाय. जातो स्ट्रेट लॉंग ऑफला. सुंदर आणि मिडल विकेट आणि पाहता पाहता 2 धाव धावून पूर्ण धावसंख्या पुढे सरसावते. 31 धावा झालेला. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज. यानंतर मी मुक्काम मॅडम आणि त्याचे कुटुंब सरांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. चॅरिटी प्रीमियर लीग 2025च्या महिला सामन्यांचा विजेते असलेल्या माजी कर्णधार राणी मुक्कावर मॅम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चार षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली 32 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता. 3 षटके 31 धावांची गरज. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. उत्तुंग फटका. चेंडू हवेत. झेल सुटतोय. यावेळेस थोडीशी जगलिंग होते आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज 2 धाव वसूल केलेल्या. रवींद्रजी जाधव गोलंदाजी मार्कवरती. फलंदाज आपल्या जाळ्यात ओढलेलं मात्र थोडक्यात बचावलेले. यावेळेस सुंदर फटका मारला स्क्वेअर लेगच्या दिशेला. तितकंच अप्रतिम क्षेत्ररक्षण अण्णा सरांचं. रॉकेट आर्म थ्रो करताना चित्त्याची चपळाई दाखवताना या वयात देखील गेले 25 वर्ष क्रिकेटचा अनुभव अण्णा सरांना. हो सोयर मारा.
अवंतरची अजून एक धावा मिळते. 36 धावा. 16 चेंडू 27 धावांची गरज आणि आता रणसंग्राम मात्र शेगेला पोहोचलाय, टिपेला पोहोचलाय. पाहूया काय होतंय. 16 चेंडू 27 धावा. काहीच सोपं काहीच अवघड असं आव्हान. पुन्हा एकदा शॉर्टलेट गोलंदाजी, पंचांचा इशारा, सोयर मारा. 16 मध्ये 26 ची गरज. लेग बायच्या सुरुवाती कुठल्याही धावा दिल्या जाणार नाही तर निर्धाव चेंडू. पंधरा चेंडू 26 धावांची गरज. स्ट्रायकर आहे विनोद चौहान. पुन्हा एकदा चेंडूला खेळलंय लॉंग ऑनच्या दिशेला आणि 2 धाव धावून पूर्ण. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम कलेक्शन, तितकी शानदार आणि मिडून विकेट आणि डावाला पुन्हा एकदा आकार देतात विनोद चौहान. कारण अजूनही सामना 50-50% दोनही संघांना समान संधी आहे या सामन्यामध्ये कायम राखण्याची, जिंकण्याची. पाहूया कोण बाजी मारते अखेरच्या क्षणी. पुन्हा एकदा चेंडू लेग साईडला खेळला आहे, तटवलेला आहे, हलकासा स्लॉक केलाय, ग्राउंडेड शॉट खेळून 1 धाव मिळते. धावसंख्या पुसली 40 धावांवरती. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. 13 में 23 चाहिए. 13 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पाहूया एक षटक या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. 13 चेंडू 23 धावांची गरज. पुणे वॉरियर्स कशा पद्धतीने पाठलाग करतात या आव्हानाचा. यावेळेस लॉफ्टेड शॉट गेलाय गुलगुल कॉर्नरला. एक बाउसी मारेशे बार चौकार. लॉफ्टेड गेलाय फाईन लेगला, गुलगुल कॉर्नरला. शानदार चौकार. बारा चेंडू 19 धावांची गरज. Get Bridal Kaliraz at up to 35% off on your first order. Download Misho now. अजूनही 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला पुन्हा एकदा डाव खोऱ्या पद्धतीचे फलंदाज विनोद. पाहूया विनोद काय करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती आहेत आता अविनाश, ज्याने आपल्या बॅटिंग मध्ये सुंदर प्रदर्शन केलं. हो उलटा पुलटा सुपला शॉट खेळला. आता स्वतः केलेल्या धावा वाचवण्याची जबाबदारी आता मात्र अविनाशवरती आलेली. पाहूया काय करतात अविनाशजी. हो गुड लेंथ गोलंदाजी. फलंदाजाला बीट केलंय. सुसाट वेग आहे गोलंदाजाचा. हे दोनही फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधील युद्ध पाहण्यास मजा येते. कारण विनोद असा की ज्यांच्या गोलंदाजीवर धावा केल्या गेल्यात ते आता फलंदाजी करून धावा जमवण्यासाठी आलेत. आणि ज्याने फलंदाजीत शानदार धावा केल्यात ते आता केलेल्या धावा वाचवण्यासाठी मैदानात. नक्कीच ही दुरंगी लढत अजूनच शेगेला जाऊन पोहोचते. ओहो जोरदार अपील. सुंदर चेंडू. अप्रतिम. खूपच शानदार पेस आपल्या गोलंदाजीमध्ये.
एक ऊर्जेचा संचार दिसून येतोय. 10 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राईक वरती आहे विनोद, गोलंदाजी करतात अविनाश. पुणे विरुद्ध परभणी. पुणे वॉरियर्स की परभणी स्टॉर्म रायडर्स. पुढील 10 चेंडू मध्येच निकाल समोर येतोय. गती परिवर्तन मात्र ती सजग आणि यावेळेस कट केला गेला थर्ड वेनला शानदार 4 धावांसाठी. नाव विनोद आहे, नाव विनोद आहे. मात्र वेळेतच अगदी कमी वेळेत क्षणातच गोलंदाजाची गती परिवर्तनाची चालाखी ओळखली आणि चेंडूला अगदी आरामात लेट कट करून पाठवला सीमारेषे पार 4 धावांसाठी. पाहूया काय करतात विनोद. पुन्हा यावेळेस खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेला कव्हरला आणि अगदी आरामात चपळाईने 2 धावा वसूल. आणि हलक्याशा लूज क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवला आणि चुराली आहे मैंने कहते 2 रन चुराले. 8 चेंडू 13 धावांची गरज. नाव विनोद मात्र सिरियसली घ्या त्यांना. जोरदार फटका मारला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हॅलो सुंदर फटका. अविनाश यांना वरचढ ठरतायत. गेल्या 3 चेंडू मध्ये 10 धावांची वसुली. जिंकण्यासाठी हव्यात 7 चेंडू 9 धावा. नक्की असं म्हणावं लागेल. त्यांच्या सलामीच्या सामन्यात देखील विनोद सामनावीर ठरले होते. या सामन्यात देखील मात्र बाजी पलटवतायत. हारी हुई बाजी जीतने वाले कोई बाजीगर कहते. पुन्हा एकदा सुंदर फटका सेट डाऊन द ग्राउंड. सपाट फटका मारलेला हलकासा मिसफील्ड आणि पुन्हा एकदा अगदी आरामात 2 धावा वसूल. 6 चेंडू 7 धावांची गरज. 6व्या षटकात सामन्याचा नूर पलटला. पहिले 2-3 चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र अतिशय शानदार कमबॅक केलं विनोद यांनी. 6 चेंडू 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज. अखेरचं षटक मार्गस्थ होत आहे. पाहूया लास्ट षटक कोण घेऊन येत आहे. अखेरचं षटक विष्णू पवारजी. एक अनुभवी गोलंदाज. पाहूया त्यांच्या अनुभवाचा कस लागतोय. समोर सामना करतायत सोमनाथ आणि विनोद. सामना करतात विष्णू पवारजी यांचा. एक अप्रतिम गोलंदाज आहेत विष्णू पवारजी. त्यांनी विविध स्पर्धांमध्ये आपलं नाव कमावलेलं. क्रिकेट त्यांचा आवडता खेळ. अगदी राज्य पातळीपर्यंत खेळ खेळलेले हे खेळाडू. पाहूया अखेरच्या षटकात काय करामत करतायत. कोण बनतोय सिकंदर, कोण बनतोय धुरंधर. अक्कू टप्प्याचा चेंडू. पुन्हा चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हलकासा लूज थ्रो. त्याचा फायदा उठवतायत. 2 धावा वसूल. 5 चेंडू 5 धावा. पांच गेंद में 5 रन की आवश्यकता. फिर वह स्ट्राइक पर है सोमनाथ. हो बेहतरीन गेंदबाजी. बेहतरीन और भी बेहतरीन गेंदबाजी में निखार नजर आ चुका है यहाँ पर. शानदार 4 गेंद 5 रन. बहुत ही बेहतरीन कमबैक पेस के साथ, गुड लेंथ के साथ सटीक टिप्पे पर गेंद. चेंडू तटवलाय. गेलाय सीमा रेषे पार 4 धावांसाठी.
आखूड टप्पा पडला त्याचा फायदा घेतलेला आणि पंच केलाय ऑफसाईडच्या दिशेला कट केलेलं शानदार चौकार. एका धावेची गरज. यावेळेस मात्र पुणे वॉरियर्सनं परभणीचं वादळ, परभणी स्टॉर्म रायडरचं वादळ मात्र शमवलंय. 3 चेंडू 1 धावा. मात्र चमत्कार होऊ शकतो कारण गोलंदाजीला अजूनही विष्णू सर आहेत. 3 चेंडू डॉट टाकले तर राम सरांकडून 1001चं बक्षीस. आणि हा सामना जिंकलेला आहे पुणे वॉरियर्स संघाने. पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा तर पुणे वॉरियर्सची विजयाची घोडदौड पुढे जोरात उधळलेली आणि हा सामना जिंकलेला 2 चेंडू राखून शानदार पद्धतीने. नवंबर को एक सपना सच हुआ. अब टाइम है फिर से मैदान पे उतरने का, क्योंकि अब इंडिया के लड़कों की बारी है. एक कप घर आया है, दूसरा घर से जाने नहीं देंगे. वैसे भी हमारे छोरे छोरिया तक कम है के. माय इंग्लिश थोड़ा थोड़ा बट वेरी स्वीट. कैडबरी डेरी मिल्क. टीम पुणे वॉरियर्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय प्लीज. पुणे वॉरियर्स संपूर्ण संघ इथे या. प्लेअर ऑफ द मॅच द्यायचा चला पटकन आणि पुढील सामन्यासाठी सज्ज व्हायचंय. खानदेश वॉरियर्स, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मेळघाट टिपेश्वर टायगर्स या 2 संघादरम्यान सामना संपन्न होईल. पुणे टीमचे खूप खूप अभिनंदन. पुणे टीमचे कर्णधार, पुणे टीमला मी मंचाकडे पाचारण करत आहे. पुणे टीम डॉक्टर राजेश सर संघावर इकडे यायचंय. खानदेश वॉरियर्स, पुणे महिला संघ ग्राउंड सोडा प्लीज. पुढच्या संघासाठी ग्राउंड खाली करा प्लीज. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुणे संघाचे संघनायक डॉक्टर राजेश परदेशी यांनी पूर्ण टीमला घेऊन इथे मंचाकडे यायचे आहे. अत्यंत चांगले प्रदर्शन पुणे संघाकडून. व्हॉट अ कमबॅक फ्रॉम पुणे. कॉंग्रॅच्युलेशन्स पुणे वॉरियर्स. अखेरच्या 2 षटकामध्ये सामन्याचा नूर पलटलेला आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच कोण ठरतोय पाहणं उत्सुकतेचं असेल. ज्याने मात्र बाजी पलटवलेली आहे, जो बाजीगर बनलेला आहे असा खेळाडू पुणे वॉरियर्स आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचना ज्यांनी रचले असे कर्णधार डॉक्टर राजेश परदेशी सर, तुमचं मनापासून स्वागत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे पुणे संघाने पुन्हा हा सामना आपल्याकडे वळवलेला आहे. आणि या सामन्याचा गेस करायचा आहे पुणे संघाकडनं चांगली कामगिरी केलेल्या. पाहूया सोमनाथ कुठे आहे. सोमनाथ आणि अप्रतिम फलंदाजी, शानदार फिनिश केली. मात्र 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 गोलंदाजी आणि फलंदाजी दोनही आघाड्यावरती. संघाला ज्यांनी सावरलं आणि मागील सीझनच्या चॅम्पियन्स कॅप्टन राणे मुक्कावार यांचं आगमन होतंय. डॉक्टर राणे मुक्कावार आणि यांच्या शुभ हस्ते
ह्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आहे विनोद चव्हाण. विनोद चव्हाण ज्याने अत्यंत सुंदर प्रदर्शन आपल्या संघासाठी केलेलं आहे. परदेश साहेब या इकडे. चीते की चाल, बाज की नजर और विनोद की बैटिंग पर कभी संदेह नहीं करते, कभी भी Come on, बात पुणे. नहीं सकते. काय समजलं? सलग 2 प्लेअर ऑफ द मॅच याला म्हणतात स्पोर्टिंग प्लेअर. मित्र वणव्यामध्ये डीजे वाले बाबू, गणपती बाप्पा. गणपती बाप्पा, डीजे वाले बाबू, डीजे वाले बाबू, डीजे वाले बाबू. बसून हे खात होतात जेव्हा तुम्ही त्याला तिथे बघितलात. आणि मी आता इथे विनंती करतो, हा विजय आमच्या संघाचा आणि आमच्या संघाचे कर्णधार परदेशी साहेबांच्या स्ट्रॅटर्जीचा विजय आहे. थँक्यू सर. हॅलो हेलो सोमा. हाँ, एक मिनट सोमा, एक मिनट. ये हमारा तुर्क का एक का मैं छुपा के रखा था परवनी के लिए. सो 3 cheers for Soma. Hip hip. हुर्रे. Hip hip. Hip hip. How is the Josh boys? How is the Josh boys? हाउ तो How is the जोश. Josh? अरे मेरे को कब मिलेगा? पुनश्च एकदा संघ नायकाचे धन्यवाद. आपण पुढील